नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रुचिता आशिष आंबाडे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. आनंददीप सोसायटी कळवा इथे राहतात. या सगळ्या कुटुंबाशी आज गप्पा मारूया. पण त्याआधी नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? कळव्यातलं. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी माझे आई वडील आणि आम्ही तिघं भावंड. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? आम्ही राहायला कळव्यात. कळव्यात कुठे? कळव्याला मेन मार्केटमध्ये आनंददीप सोसायटी. पण मग तुमची ओळख कशी काय? ॲक्च्युली मी BScला असताना शेवटच्या वर्षाला असताना आम्हाला एक प्रोजेक्ट करायचा होता. मी IT फील्डमधली. बरं. तर आम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं असतं, लाईव्ह किंवा डेमो. तर आम्ही चूज केलेलं 3 मैत्रिणींनी मिळून की लाईव्ह प्रोजेक्ट करूया. आणि मग त्या दरम्यान काय झालं की विषय सगळे शोधत होते. मग मी शोधला हॉटेल मॅनेजमेंटवरती करूया. बरं केलं. मग काय झालं, म्हणजे मला आठवत नव्हतं की कोण असं त्या इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे किंवा कोणी केलं आहे हॉटेल मॅनेजमेंट. मग माझे आमचे दोघांचे कॉमन फ्रेंड आहे, माझी वर्ग मैत्रीण आणि यांची कॉलेजची मैत्रीण. तर मी त्या मैत्रिणीला सांगितलं की तुझा एक मित्र आहे, त्या हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे त्याचं, तर त्या मित्राला तू विचारशील का की आम्हाला प्रोजेक्टसाठी हेल्प करशील का म्हणून. बरोबर बरोबर. बरं केलं. तर तो मित्र हाच का? बरोबर. हां. मग पण त्या दोघी ज्या मैत्रिणी होत्या ज्यांनी ठरवलं तिघींनी त्यांना पण मी सांगितलं की असा माझा एक फ्रेंड आहे, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मित्र आहे, त्याला पण विचारूया की आम्हाला हेल्प होईल का बाबा सर्टिफिकेशनसाठी वगैरे. बरोबर केलं. मग त्या बोलल्या चालेल. मग मी विचारलं तिला, मग तिने ह्यांना विचारलं. मग जुळून आलं सगळं की बाबा काय जुळून आलं. काही क्वेरी वगैरे आली तर ती फोन करायची मैत्रिणी, नंतर ते नंबर एक्सचेंज झाले, डायरेक्ट बोलणं झालं तुमचं. पण त्यापूर्वी कधी एकमेकांना भेटला नव्हता? नाही. फक्त फोनवरून बोलणं होतं? नाही भेटलोच नव्हतं, बोलणंही नव्हतं. मग कधी भेटले? म्हणजे तिच्या शाळेतली मैत्रिणी माझ्या कॉलेजमधली मैत्रिणी. बरं. सगळं मैत्रिणींमुळेच घडलेलं दिसतंय. मग काय झालं? त्या मैत्रिणीने काय केलं? मग नंतर म्हणजे जो पण मेसेज क्वेरीज तिच्या थ्रू पास व्हायच्या, तर तिने काय केलं की माझा नंबर डायरेक्ट दिला, जे पण असेल ते डायरेक्ट बोलत. बरोबर आहे. नंबर मिळाला तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मग जेवढ्याही क्वेरी असायच्या किंवा काही विचारायचं असायचं किंवा काही फोटोज वगैरे एक्सचेंज करायचं असायचं, मग मी डायरेक्ट फोन करायचे यांना की मला हेल्प हवी आहे म्हणून, आज भेटेल का, होऊ शकेल का तुमच्याकडून मदत वगैरे. मग हळूहळू फोन नंबर एक्सचेंज झाले, मग बोलणं सुरू झालं फोनवरती. मग नंतर प्रोजेक्ट निमित्ताने भेटायला लागलो. कसं पहिल्यांदा कुठे भेटले प्रोजेक्टसाठी? पहिल्यांदा आम्ही ठाणा कॉलेजच्या बाहेर भेटलो. मग पुढे? मग नंतर तसं भेटी होत गेल्या. मग भेटीचं मग मैत्री झाली. मग सगळे फ्रेंड्स आम्ही नेहमी भेटायचो, काही असलं आता प्रोजेक्ट राहिले आणि असंच भेटणं, म्हणजे मित्रमैत्रिणीं थ्रू भेटायला लागलो. मग काही दिवसांनी असं वाटलं आम्हाला दोघांना. कोणाला आधी वाटलं? काय झालं? मला असं वाटलं की म्हणजे विचार जुळतायत आणि आवडी पण जुळतात अशा. तर मग त्याच्याआधी मग मला वाटलं की मी हिला विचारू लग्न आहे. मग विचारलं? मी विचारलं, प्रपोज केला. कुठे? उपवनला. पण जेव्हा त्यांनी प्रपोज केलं तेव्हा लगेच होकार दिला? नाही. मग थोडा विचार करायला वेळ घेतला. किती दिवस? दुसऱ्या दिवशी सांगितलं. असं एका दिवसात काय विचार केला जरा मला सांगा. खात्री होती की होकार येणार? हो, मला खात्री होती. आता हे सुरू जे काही झालं, बरोबर की नाही, एका प्रोजेक्टवरून मैत्रिणी थ्रू नंबर मिळवून उपवनला जाऊन प्रपोज करून दुसऱ्या दिवशी होकार मिळाल्यानंतर घरी कळेपर्यंतचा कालावधी किती होता? 3 ते 4 वर्ष, 3.5 वर्षाचा. घरी कळूच दिलं नाही? काळजी घेतली आम्ही, थोडी काळजी घेतली तशी. पण कोणी बघितलं नाही कधी भेटायचे तेव्हा? माझे तीर आम्हाला नेहमी बघायचे, पण आम्हाला कळायचं नाही की ते आम्हाला बघायचे म्हणून. हो? कसं काय? ते कुठे बघायचे तुम्हाला? त्यांचं नुकतंच लग्न झालेलं. हा, ते फिरायला त्या स्पॉटवर जायचे. हा, मग त्यांनी बघितलं होतं तुम्हाला? बऱ्याच वेळा त्यांनी बघितलेलं आम्हाला, पण ह्यांना पण त्यांनी नंतर शेवटी घरातल्यांना पण एक अंदाज आलेला. भावाच्या लग्नाला पण मी तिला बोलवलेला, स्पेशल गेस्ट म्हणून. त्यांना पण एक अंदाज आलेला की काहीतरी स्पेशल वाटते. लग्नात इतर पाहुणे सोडून फारच लक्ष देता येतं, हो ना? आणि मग तुमच्या घरी कधी कळलं?
माझ्या घरी काय झालं, 2011च्या एंडिंगला माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला घरी, की आता नोकरीला होती मी आणि शिक्षण वगैरे पूर्ण झालेलं, मग बघूया आता लग्नाचं बघूया, कारण माझ्या पाठीमागे बहीण पण होती लगेच. अजून थोड्या दिवस आपण थांबू नाही शकत, उगाच त्यांना आशा कशाला दाखवायची. बरोबर आहे. हो. मग फारच तुमचा उदात्त विचार आहे. अरे मग मी त्यांना सांगितलं की माझा एक मित्र आहे आशिष म्हणून नावाचा, त्या आम्ही दोघांनी ठरवलंय की आम्हाला लग्न करायचंय म्हणून. मग काय प्रतिक्रिया आली? हं? खूप डेंजर. नाही नाही मग काय केलं? नाही, मग त्यांचं चालू होतं की नाही बुवा, विचार कर, अजून बघ काय असेल काय नसेल माहिती नाहीये, नीट विचार कर. मग असं जवळजवळ 1.5 वर्ष तरी चालू होतं घरामध्ये. मग सगळं वातावरण डिस्टर्ब असायचं, कारण येऊन जाऊन तोच विषय असायचा आणि मग सगळं त्याच विषयापाशी येऊन थांबायचं. पण मग होकार कधी मिळाला का काय केलं? होकार ना 2013ला स्टार्टिंगला, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान घरातल्यांनी निर्णय घेतला की आता करूया, हो, म्हणजे आता हो बोलूया. तुम्हाला भेटले होते घरातले? हो, नाही तेव्हा नव्हते. त्याच्यानंतर भेटले, म्हणजे आधी नाही ना? हा पण तुमचं भेटणं सुरू होतं, हा. म्हणजे घरात डिस्टर्ब होतं वातावरण, बाहेर मात्र वातावरण शांततेत चाललं होतं, हो ना? हं? नाही म्हणजे जरा टेन्शन मध्येच असायचो नेहमी स्वाभाविक आहे. की आता घरातल्यांना मनवायचं कसं, कारण ह्यांच्या घरी एवढा विरोध पण नव्हता. तुम्हाला मी विचारतो, वहिनी गप्प असतात, खूप शांत आहेत, कसं काय ते? असं नाही, असं काही नाही. नाही, कारण आल्यापासून मी बघतोय तुम्ही गप्पच आहात. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 5 वर्ष झाली कंप्लीट. 5 पूर्ण झाले, म्हणजे 6 आता 22 मेला कम्प्लीट होईल. पण मला सांगा, यांना प्रोजेक्ट देण्यापूर्वी हा प्रोजेक्ट असा यापूर्वी कोणाला दिला होता मदत? मी हो हो हो. मग त्याच्यात यश इथे नाही, म्हणजे तसं नाही. कॉलेजमध्ये फर्स्ट इयर वाल्याच देतो आम्ही, पास ऑन करतो की ते लोक, म्हणजे त्याचा रेफरन्स. पण उपवनला जाऊन भेटावं असं कोणाला वाटलं नसेल नाही. तुम्हाला? त्याच्यानंतर परत कधी गेला होता त्या बस स्टॉप? त्याच्यानंतर आम्ही तो टीव्हीत टीव्हीत बघितला. बघितलं, कारण का जान्हवी आणि श्रीच्या सिरियल मध्ये श्रीनी जान्हवीला तिथेच प्रपोज केलेला. त्याच बस स्टॉपवर? हो. मग खुश झाला असाल. बरं, आता जसे हसत आहात, आनंदात आहात, आता सगळं व्यवस्थित आहे, दोन्ही कुटुंब त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठी आहे. आता या ठिकाणी पहिल्या खेळात तुम्हाला दोघांना किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. त्यासाठी हा पहिला खेळ सोपा आहे. इथून चेंडू टाकायचा, तो टाकल्यानंतर तो या 3 बास्केटपैकी कुठल्या तरी बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. तुम्हाला 10 आणि त्यांना 10 संधी आहेत. जर 3 चेंडू गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 चेंडू गोळा झाले दुसरं बक्षीस, 7 चेंडू गोळा झाले तर तिसरं बक्षीस आणि 10 चेंडू जर गोळा झाले तर 4थं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळणार. सुरुवात तुमच्यापासून. हळू. 1 2 आतापर्यंत 2 ही गुणसंख्या. बघूया काय होणार या खेळात. साधारण अंदाज घ्या आणि टाका ना. आतापर्यंत गुणसंख्या 2 आहे. बघूया, बरोबर अंदाज घेऊन टाकायचा आहे चेंडू. 3 एक बक्षीस मिळालं. 4 5 5 6 7 आता त्यांना टेक्निक कळलं, पण तोपर्यंत उशीर झाला. पण 3 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. आणि ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. सगळ्यांशी मी बोलणार आहे, पण त्यापूर्वी तुमचं यांच्याशी काय नातं आहे आणि या खरंच यांच्याबद्दल, दोघांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. खरं म्हणजे आशिष माझ्या नवऱ्याचा मित्र आहे आणि माझी आणि रुचिताची भेट लग्नानंतरच झाली.
दोघांनाही फिरायला खूप आवडतं, खायला प्यायला मस्त आवडतं, एकदम जॉली माणसं आहेत आणि कुठलंही टेन्शन शेअर करा त्यातनं तुम्हाला कुठलं तरी सोल्युशन ते नक्कीच सजेस्ट करतात. मस्त वाटतं त्यांच्याबरोबर हँगआउट करताना. बघा किती कौतुक चाललंय तुमचं. मी रुचिताची बहीण आहे. म्हणजे ह्यांनी लग्न केल्यानंतर ज्यांचा मार्ग मोकळा झाला त्या ती मीच. त्या तुम्हीच. हो. बरं, काय कसा आहे स्वभाव ताई? दोघांचा स्वभाव खूप छान आहे, हो. मन मिळावू आहे आणि खूप मदतशीर आहे. माझं नाव प्रतीक्षा कदम, मी त्यांची भाची. बरं, मग? खूप छान आहेत मामा मामी दोघं, खूप छान आहेत. दादा वहिनी दोघंही खूप छान आहेत. नमस्कार, मी दीपाली, रुचिताची जाऊ. तिचा सगळ्यात एक चांगला पॉईंट असा की कोणतंही काम तिला कोणत्याही वेळेला सांगितलं तर तिची नाही नसते. तिला एकदा काम दिलं की टेन्शन तुम्ही नसतं, रिलॅक्स, आराम करायला मोकळा. तसं समजा. हो ना. पण खूपच छान म्हणजे, आणि एकदम शांत आहे. यांची नणंद आहे. ह्या दोघीही माझ्या भावजया आहेत. हो का? हा. पण असं कधी आमच्यामध्ये रिलेशन नव्हतंच, कायम आमच्याकडे मैत्रिणीचंच नातं आहे. किती मस्त, हो की नाही? तुमच्याकडे काम दिलं की ह्या आराम करतात. त्यामुळे कसं दोघी एकत्र राहतायत, छान चाललंय सगळं. पण आता इतक्या छान मनमोकळ्या हसतात, तसेच हसत राहा. बरं, आता या गप्पा सुरू असताना तुम्ही ज्या 6 जणी पुढे बसलेल्या आहात, एक गाणं सुरू होणार, ती उशी पुढे 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 तुम्ही पास करायची. गाणं थांबेल तेव्हा ती उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर त्यांनी पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार. कुटुंब आज तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते मला बघायचं आहे, आणि त्यासाठी हे गाणं. एका बोटावर बॉलिंग बॉटल बॅलन्स करायची आहे आणि 15 सेकंद ती खाली पडली नाही पाहिजे. हां, चला, हे पहिलं बक्षीस मिळवून देणार का? तुमची वेळ सुरू होते आत्ता. एकदा झाला, 3 वेळा प्रयत्न करायचा. 2, वेळ संपली. चला, हे पहिलं बक्षीस गेलं. गाणं. एकही क्षण न थांबता 15 फळांची नावं सांगा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. संत्र, मोसंब, काजू, ग्रेप्स, त्यानंतर सीताफळ, अननस. न थांबता 15 फळांची नावं सांगायची. चला, कोण सांगणार घरातलं? कोण सांगणार? तुम्ही. ॲपल, अंजीर, पपनस, पपई, पेरू, पेर, सीताफळ, संत्री, द्राक्ष, काळी द्राक्ष, पिवळी द्राक्ष, भगवी द्राक्ष नाही, मोसंबी. झालं ना, किती वेळा मोसंबी सांगताय? ज्यूस पण झाला. स्ट्रॉबेरी, लिची. ओ, थांबा आता, गप्प बसा. संपल्यावर उद्या सकाळपर्यंत सांगा. सांगते मी आता. अरे सांगते म्हणजे काय, वेळ आहे की नाही? एक छोटंसं आव्हान असतं, पण कधी कधी हे छोटं आव्हान केवढं कठीण होऊन जातं आपण बघितलं. कार्यक्रम बघताना या बऱ्याच वेळा बोललेल्या असतात, हे काय हिला एवढं पण येत नाही, होतं की नाही? आता बघितलं ना, फळाचा ज्यूस झाला. गाणं. बबन घरबक, अजय नमनकर, रमण अननस पकड, नयन लवकर चल. हे एक वाक्य आहे. हे वाक्य एखादी चाल लावून, गाण्याची किंवा मनातली कोणतीही चाल लावून तुम्हाला गायचं आहे. चला बघूया, तुम्हाला आज स्कोप आहे. गायक, संगीतकार म्हणून बोलवणार होते. बस, मी गाणं शिकले होते, मी विसरून गेले आता या मोमेंटमध्ये. रेडी, लवकर. बबन घर बघ, अजय नमन कर, रमण अननस पकड, नयन लवकर चल. बबन घर बघ, अजय नमन कर,
रमण अननस पकड नयन लवकर चल बबन घर बघ अजय नमन कर रमण अननस पकड नयन लवकर चल. आता हे घ्या, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सून व्यवस्थित आहे, चांगली हुशार आहे, घरातलं प्रत्येकाचं व्यवस्थित करते. बरं. इतकंच नाही तर पाहुणे मंडळी आली तरी त्यांचा पाहुणचार व्यवस्थित करते. मग तुम्ही खुश आहात, समाधानी हो, हो. आहात? द्या. मी रुचिताची आई आहे हो. आणि माझे जावई खूपच छान आहे स्वभावाने. मदतीला पण खूप छान आहे. मदत पण कोणाला लागली तर पटकन करतात ते. मी रुचिताचे वडील आहेत. मुलगी माझी फार चांगली आहे. मला थोडासा त्यावेळेला थोडंसं हे झालं, पण दोघं जण एकदम व्यवस्थित आहे. जावई आमचं एकदम व्यवस्थित आहे. जरा दिरांकडे द्या. नमस्कार, मी किशोर आंबाडे. मी आशिषचा मोठा भाऊ आणि रुचिताचा पण मोठा भाऊच आहे. मला तुम्हाला विचारायचंय, ह्यांना तुम्ही बघितलं होतं ना बऱ्याचदा? बऱ्याच वेळा बघितलं होतं. मग कधी बोलला नाही? नाही, मला माहित होतं की ते पुढे जाऊन त्यांचं लग्न करायचंच हे मला माहित होतं, ठरवलं होतं. पण तेव्हा तुमचं लग्न झालं होतं? हा, झालं होतं आमचं. जेव्हा तुम्ही बघितलं होतं तेव्हा? हा? नाही, त्याच्या आधी पण एकदा बघितलं होतं मी त्यांना. त्यांच्या स्पॉटच्या परिसरात तुम्ही का गेले होते? नाही सर, माझे खूप मित्रमंडळ परिवार आहे. वहिनी बघा, टेन्शन आहे मला तर. नाही, पण ती खूप चांगली आहे. होय ना. सगळं काम करते. फक्त जेवण ती खूप जास्त प्रमाणात बनवते. ते आपल्याला 3-4 दिवस कंटिन्युअस खायला लागतं. आता मी काही आरोप आहेत तुमच्यावर. तेवढ्याच तक्रारही असतील. नाही, मला नाही माहिती काय आहे आरोप. बघूया मान्य आहेत का सांगायचे तुम्ही. एखाद्या कामात तुम्ही खूप घाईघाई करता. नाही. मान्य. सगळ्या तुमच्या नातेवाईकांना एक प्रश्न पडलाय की तुमचं कपाट आहे का भुयार आहे? कारण कुणी कधी फोन केला ना तरी तुम्ही कपाटच आवरत असता. काय आहे म्हणजे, तुम्ही कपड्याच्या दुकानात आहात का? आरोप मान्य आहे? हा, मान्य आहे. तो तिचा आवडता छंद आहे थोडक्यात. अप्रतिम आरोप आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढता. मान्य आहे का तुम्हाला? काय हो? नाही, मी नाही लिहिलं ते, पण खरं आहे. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काही बरोबर आहेत, म्हणजे त्यामध्ये मला सुधारणा करायला लागेल. म्हणजे काय, कशी करणार? म्हणजे आता दुसऱ्याचा राग, म्हणजे एकाचा राग आला तर दुसऱ्यावर काढणार नाही. आणि जेवणाचं स्पेशली जे माझ्या दिरांनी सांगितलं जेवण भरपूर बनवते, तर ते थोडं लिमिटमध्ये बनवेन. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला तर ते जास्त आनंदी होतील? त्यांनी विचार थोडा कमी केला पाहिजे कुठल्याही गोष्टीत. बरं. आणि फ्युचरचा जो जास्तच विचार करते त्याबद्दल मी बोलतोय. आणि दुसरी गोष्ट ही आहे की स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यांनी. तुमचं काय म्हणणं आहे? मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? नाही, स्वभाव एकदम मस्त आहे. हं. फक्त काय थोडं खाण्यावर वगैरे कंट्रोल, म्हणजे जेणेकरून तब्येतीवर कंट्रोल राहील. आता कळलं तुमच्यासाठी एवढं करून ठेवतात त्या घरात. कळलं? आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? क्षमा मागायची तर माझ्या आई वडिलांची पहिले, कारण काही वर्षापूर्वी मी त्यांना थोडा त्रासच दिलाय माझ्या मनाचं करण्यासाठी, तर त्यांची क्षमा मागेन. आणि जर अजून माझे इतर सदस्य परिवारातले जर माझ्याकडून नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मी सगळ्यांची क्षमा मागते. काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? मला तर क्षमा मागायचं माझ्या घरच्यांची, माझ्या बायकोची. कारण का प्रोफेशनल लाईफमुळे एवढा टाइम देता येत नाही घरी, त्याच्या कारणामुळे. पण ती कव्हर करून टाकते ते. आणि भरपूरसा माझ्या ॲब्सेन्समध्ये पण ती खूपसा सपोर्ट करते मला. किती मस्त. येत्या 15 तारखेला हिचा बर्थडे आहे, तर माझी एक रिक्वेस्ट आहे की ते मी एक गिफ्ट प्लॅन केलेलं सरप्राईज, तर ते मी तेव्हा न देता मी आत्ताच देईन. कारण या स्टेजवरती मी जर हे गिफ्ट देईन तर ते त्याच्यापेक्षा मोठं सरप्राईज नसेल. अरे वा, उघडाच आता आम्हालाही बघू द्या ना, का घरी जाऊन बघणार आहात? अरे वा 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 वा, काय सुंदर असं गिफ्ट आहे. अभिनंदन, खूप छान. बघा ना, एका प्रोजेक्ट वरून सुरू झालेला हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला. हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आत्ता क्षण आलेला आहे
तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.